नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सहजरित्या 80 टन उत्पादन कसं मिळवायचे हे महत्त्वाच्या टिप्स आज देणार आहे. आणि ह्या टिप्स ऐकण्यासाठी तुम्हासनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला लागतो. शेतकरी मित्रांनो, सहजरित्या 80 टन उत्पादन कसं मिळवायचं, तर आपण सहजरित्या 80 टन उत्पादन काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्या जमिनीची जी कार्बन कॅपॅसिटी असते, जमिनीचा pH असतो, EC असतो, याची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं असलं पाहिजे. नाहीतर आपण ज्यावेळी जमीन नांगरटीखाली घेतो आणि जेव्हा दुसऱ्या पिकाच्या तयारीला घेणार आहेत तेव्हा त्या जमिनीचे माती परीक्षण करणं फार गरजेचं असतं. ज्या जमिनीची कार्बन कॅपॅसिटी 0.6 पासून 0.8ची असते आणि तिचा pH 6.5 ते 7.5 असतो, अशा जमिनीचे उत्पादन काढण्याची क्षमता ही 80 टनापर्यंत असते. मी मागल्या व्हिडिओमध्ये बी बऱ्याचदा बोललेलो आहे. त्याच पद्धतीनं आपण जे पाणी देणार आहे, नदीचं पाणी देत असला तर ठीकच आहे, पण विहिरीचं बोरचं पाणी जर देत असेल तर विहिरीच्या बोरचं पाण्याचा त्याचं बी पाणी परीक्षण असणं बी आपल्याकडं महत्त्वाचं आहे. कारण ऊस शेतीमध्ये पाणी हा कन्सेप्ट लय महत्त्वाचा असतो. शेतकरी मित्रांनो, या पाण्यामध्ये पाण्याचा pH आणि पाण्याचा TDS, जेवढा पाण्याचा pH 6.5 ते 7.5 पर्यंत असेल आणि TDS सरासरी 250च्या आसपास असेल, हा पाणी पिकाला सहजरित्या उपलब्ध होतं आणि उपलब्ध होऊन ते पिकाला वाढीसाठी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतं. 250 TDSच्या जेवढं पाणी जास्त जाईल तो पिकाला सहजरित्या उपलब्ध होत नाही आणि उपलब्ध न झाल्यामुळे पिकाची डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं पाहिजे आहे त्या पद्धतीनं होत नाही. हा झाला माती आणि पाणी व्यवस्थापनचा एक भाग. दुसरा, जे पीक आपण लावणार आहे त्या पिकाचे मेन महत्त्वाचे घटक माहीत असले पाहिजेत किंवा पिकाचे जीवन कार्य माहीत असलं पाहिजे. पिकाचं जीवन कार्य काय, तर प्रत्येक पिकाला हे बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था असतात. बाल्यावस्था म्हटला तर ऊस पिकाची सरासरी 90 दिवसाची असते. प्रौढावस्था ही आडसाली जर असेल तर 18 महिन्याचा असेल तर सरासरी 14 ते 15 महिन्याचा प्रौढावस्था असते आणि वृद्धावस्था ही 1.5 ते 2 महिन्याची असते. या पद्धतीनं सुरू लागवडीचं बी तसंच असतं आणि त्या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट होत असते. शेतकरी मित्रांनो, बाल्यावस्था म्हणजे ही 90 दिवसाची जी अवस्था असते ती लहान अवस्था असते. त्या 90 दिवसामध्ये पिकाची एवढे कटाक्षानं आपल्याला काळजी घ्यायची असते की ती जेवढी काळजी घ्यायची तेवढी ऊसाची डेव्हलपमेंट शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं राहते. आपण इतकंच चूक करतो की जे बाल्यावस्था असते, या बाल्यावस्थेमध्ये आपण बऱ्याच चुका करतो आणि त्या बऱ्याच चुका केल्यामुळं आपल्याला उत्पादनाला झटका बसतो. तर ह्या बाल्यावस्थेमध्ये चुका कोणत्या होतात आपल्या, तर बाल्यावस्थेमध्ये लागण करताना आपण भेसळ डोस मोठ्या प्रमाणात टाकतो. त्याचबरोबर भेसळ डोस नंतर जे फुटव्याची अवस्था असते, फुटव्याच्या अवस्थेला फक्त नायट्रोजनची उपलब्धता करतो आणि त्यानंतर ज्यावेळी आपली ऊसाचे जे बांधणी असते त्या बांधणीला बी आपण मोठ्या प्रमाणात फर्टिलायझरचे डोसेस देतो. हे डोसेस चुका टाळा शेतकरी मित्रांनो. जेवढ्या या चुका टाळचीला तेवढे आपलं उत्पादन 80 टनापर्यंत आपण पोहोचण्यासाठी चांगल्या महत्त्वाच्या डोसेसमध्ये किंवा कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन काढू शकतो. ही माहिती आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.